सर, भावी लोकसभा निवडणूक जी आहे ते आलेली आहे आणि महाआघाडी वरून आपलं नाव हे समोर येत आहे. काय सांगणार, लोकसभाकडे कशा बघता? लोकसभेच्या निवडणुकीकरता मी तयारी करावी वर्धा मतदारसंघामधून अशा प्रकारची सूचना मला नेत्यांकडून मिळाल्यानंतर मी मतदारसंघाचा माझ्या परीनं जेवढा काही दौरा करता आला त्यात तो केलेला आहे. महाविकास आघाडीकडून वर्धेची सीट ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांसाठी पक्षासाठी सुटलेली आहे असं आपण सर्वच जाणता. आणि मला सूचना मिळाल्यामुळं मी माझ्या परीनं तयारी सुरू केलेली आहे. प्रतिसाद उत्तम आहे, वातावरण चांगलं आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या शासनाच्या विरोधात लोकांच्या भावना आहेत, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. चुनाव चिन्ह सुद्धा बदललेलं आहे, काय सांगणार? निवडणूक चिन्हांच्या बद्दल आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की मी 3 वेळा मोर्शी विधानसभा मतदारसंघाचा आमदार मला निवडून दिलं लोकांनी आणि 3ही वेळा वेगवेगळ्या चिन्हावर मी निवडून आलो. आणि त्यामुळं चिन्ह हा फार काही महत्त्वाचा घटक मला तरी निवडणुकीच्या दृष्टीने कधी वाटला नाही. शेवटी जेव्हा लोकपाठिंबा असतो, सहकार्यांची मदत असते, तेव्हा चिन्ह खालपर्यंत पोहोचायला 15 दिवसाचा कालावधी हा पुरेसा आहे असं माझं मत आहे. कोणकोणते विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण रिंगणात उतरला आहात, काय लक्षात? विकासाच्या मुद्द्याच्या संदर्भात पाण्याचा प्रश्न असेल आणि त्याचसोबत बेरोजगारीचा जो प्रश्न आहे हा प्रमुख प्रश्न या वर्धा तालुक्यामध्ये आणि त्याच्याशी वर्धा जिल्ह्यामध्ये त्याच्याशी जोडल्या गेलेल्या अमरावती जिल्ह्याचे दोन मतदार ग्रामीण क्षेत्रातले मतदार आहेत, यामध्ये बेरोजगारीचा सुशिक्षित बेरोजगारीचा विषय आणि त्याचबरोबर उद्योगधंद्याच्या अभावामुळं हे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे. शासनाच्या मागच्या 10 वर्षाच्या निर्णयामुळे कुठल्याही नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांमध्ये हा असंतोष आहे, हे नाकारून चालला. राष्ट्रवादीची बातमी जर बोलायला गेलं, राष्ट्रवादी म्हणजे पवार आणि पवार म्हणजे राष्ट्रवादी असं चालतं, पण आता त्याची तुलना झालेली आहे. शरद पवार गट हा वेगळा झालेला आहे आणि अजितदादा पवार गट वेगळा. तर मतदारांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण आहे असं वाटते का? मला संभ्रम निर्माण आहे असं अजिबात वाटत नाही. आणि तोही अनुभव मला आला नाही. राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, सुरुवात शरद पवार, शेवट शरद पवार अशा प्रकारची भावना आहे. यातनं कोण गेलं कोण नाही, आत्तापर्यंत आदरणीय पवार साहेबांनी जे काही नेते सोबत आले त्यांना समोर घेऊन पक्ष उभा केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही जी काही विभागणी झाली यालाही समर्थपणे याही वयामध्ये आदरणीय पवार साहेब सामोरे जाऊ शकतील आणि यशस्वी होतील अशा प्रकारची मला खात्री. स्थायी जी खासदार होते त्यांच्यातर्फे विकासाचे कामं क्षेत्रामध्ये मूलभूत स्थितीवर करण्यात आले नाही किंवा झाले नाही, यासाठी काय म्हणणार आपण? मी विद्यमान उमेदवाराच्या बद्दल किंवा विद्यमान खासदारांच्या बद्दल भाष्य करणं हे योग्य नाही, ती माझी पद्धत नाही. मी कोणाबद्दल विशेषतः उमेदवारांच्या बद्दल वैयक्तिकरित्या काही टीका करत नाही, ती मी करणार नाही. माझे फार चांगले सौजन्याचे संबंध माननीय रामदासजी तडस साहेबांच्या सोबत आहे. विधिमंडळामध्ये आम्ही सोबत काम केलेलं आहे, एका पक्षामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळं त्यांच्याशी माझे फार सौहार्दपूर्ण संबंध आहे. भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत आपली लिस्ट जी आहे ती घोषित केलेली नाही, आपले उमेदवार समोर आणलेले नाही, काय म्हणणार या बाबतीत? आता त्यांना 400च्या पार जायचं, ते कसं जायचं या विचारात असतील. आम्हाला ती विवंचना नाही, विचारही नाही.
त्यामुळं वेगवेगळे हातखंडे ते वापरतात आहे. म्हणजे 400 पार असं जर एवढा जर आत्मविश्वास त्यांना आहे किंवा इतर पक्षात सगळ्याच राज्यामध्ये पक्षांच्या मध्ये विरोधी पक्षांच्या मध्ये ही तोडफोड करण्याचं कारण काय आहे? मोर्शी विधानसभा क्षेत्राच्या जे मतदार बंधू आहेत त्यांच्या बाबतीत जर विचार केला आपल्याशी एक वेगळी आत्मीयता त्यांच्याशी जोडलेली आहे. मागे आपण 3 टर्म आपण इथले आमदार सुद्धा राहिलेले आहात. आता लोकसभेची जेव्हा निवड आपल्यासाठी झालेली आहे तर काय एक संदेश आपला मतदार बंधूंना राहणार आहे वर्धा लोकसभा क्षेत्राचे? मतदारसंघामधल्या मतदारांना साधारणतः मी 3 टर्ममध्ये जे आमदार म्हणून काम केलं यामध्ये विकासाचा विशेषतः या मोर्शी आणि वरुड हा मतदारसंघ हा डार्क झोनमध्ये गणला जातोय. याला इथं पाण्याची उपलब्धता कशी होईल या संदर्भात मी मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघामध्ये काम केले. त्याचे परिणाम लोकांना मिळाले आणि मला ते फार मोठं समाधान आहे. अप्पर वर्धा धरणापासून तर जे काही धरणं आज धरणांची शृंखला वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये झालेली आहे ती मी पूर्ण केलेली आहे. त्याची लोकांना त्याचे फळंसुद्धा आज मिळतात आहे. आणि त्याचप्रमाणे मी एवढंच सांगू इच्छितो आहे, जास्त फार काही बोलण्यापेक्षा मला निवडून दिल्यानंतर त्यांना त्यांच्या मताला प्रामाणिक राहून जी काही दिलासा आणि परिणाम देता येईल ते खासदार म्हणून मी निश्चितच देईल. याबद्दल त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो.